महात्मा फुले जयंतीनिमित्त शहादा येथे बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात। महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शहादा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भारतीय संविधान जनजागृती समितीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शहादा न्यायालयात नुकत्याच पार पडलेल्या बार असोसिएशन निवडणुकीत ॲडव्होकेट आनंदा मुकुंदा निकम यांची बार असोसिएशन अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा. उमेश बापू पवार, वंचित बहुजन युवक नवापूर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच सचिवपदी बिनविरोध निवडून आलेल्या ॲड. मनीषा राजेंद्र बिरारे यांचा सत्कार मा. अरुण रामराजे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य नेते यांच्याकडून करण्यात आला। बिनविरोध निवड आलेल्यांचा विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी सत्कार व त्यांच्याकडून गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजक भाऊ पिंपळे यांच्याकडून करण्यात आले होते। 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत करण्यात आले होते। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. अरुण रामराजे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य नेते मा. कैलास आघावडे, सरपंच देवी मांडळ मा. अनिल पेंढारकर, दोंडाईचा मा. उमेश बापू पवार, वंचित बहुजन युवक अध्यक्ष नवापूर तालुका व मा. विजय निकम, पत्रकार, शहादा उपस्थित होते। कार्यक्रमात ॲड. आनंदराव निकम, ॲड. दिनेश माहिरे, ॲड. अभिषेक शिंदे, ॲड. अनिल बागले यांच्यासह अनेक वकिलांची उपस्थिती होती। तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक न्याय, शिक्षण व समतेचा संदेश देण्यात आला। नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीही संघटनेला बळकटी देण्याचा व न्यायव्यवस्थेत प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला। संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। झुंजार क्रांती न्यूज साठी नरेश शिंदे।